तर ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ज्या वेळेला सैफच्या घरामध्ये हा आरोपी जात होता त्यावेळेला त्याच्या पायामध्ये शूज सुद्धा नव्हते, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आवाज होऊ नये याची काळजी त्याच्याकडून घेतली जात होती। तोंडावर गमछा बांधलेला होता आणि अनवाणी म्हणजे पायामध्ये कुठल्याही प्रकारचे शूज न घालता हळूवारपणे तोंडाला पूर्णपणे गमछा बांधून तोंड पूर्णपणे कव्हर करून पाठीवर एक बॅग, काळ्या रंगाचे कपडे अशा अवस्थेमध्ये हा 6व्या मजल्यावरून 12व्या मजल्यावर सैफच्या घरामध्ये आरोपी पोहोचला। ही त्यावेळची दृश्य रात्री 1:37 आणि दुसरा व्हिडिओ जो समोर आला जो सर्वात आधी आलेला होता तो म्हणजे रात्री 2:33 ज्या वेळेला हा आरोपी जो आहे तो 12व्या मजल्यावरून 6व्या मजल्यावर उतरला त्यावेळेला त्याच्या तोंडावर गमछा नव्हता। सीसीटीव्ही मध्ये त्याचा चेहरा जो आहे तो कॅप्चर झाला, मात्र त्यावेळेला त्याच्या पायामध्ये शूज होते। याचा अर्थ जाताना त्याने त्याच्या पायामध्ये शूज घातलेले नव्हते। कुठल्याही प्रकारचा आवाज होऊ नये दबक्या स्वरूपामध्ये तो वरती गेलेला होता आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तो त्याने पळ काढला असेल, सैफच्या घरामधून बाहेर पडलेला असेल त्यावेळेला मात्र त्याच्या पायामध्ये शूज होते, म्हणजे तो पूर्ण तयारीनिशीच सैफच्या घरामधून बाहेर पडला हे आता असं म्हणावं लागेल। सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर आपण या ठिकाणी पाहताय। सीसीटीव्ही फुटेज 6व्या मजल्यावर हा आरोपी कसा गेला दबक्या आवाजात, कुठल्याही प्रकारे आवाज न करता आणि पायामध्ये शूज न घालता हा आरोपी जो आहे तोंडावर गमछा बांधून 6व्या मजल्यावरून 12व्या मजल्यावर गेला। हा आता व्हिडिओ जो आहे दुसरा हा समोर आलाय आणि रात्री 2:33 हा आरोपी ज्यावेळेला सैफच्या घरामधून त्याने पळ काढला त्यावेळेला त्याच्या तोंडावर गमछा नव्हता, मास्क नव्हता आणि अक्षरशः वेगाने म्हणजे पळण्याच्या स्वरूपातच पायामध्ये शूज घालून तो बाहेर पडलेला होता। ही दोन दृश्य आपण पाहताय। रात्री 1:37 आरोपी 6व्या मजल्यावरून 12व्या मजल्यावर गेला आणि रात्री 2:33 तो वरतून याच मार्गाने याच पायऱ्यांवरून तो खाली उतरला, म्हणजे जवळपास 50 ते 55 मिनिटं हा आरोपी जो आहे तो याच इमारतीमध्ये होता। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय 50 ते 55 मिनिटांचा हा कालावधी आहे आणि या 50 ते 55 मिनिटांमध्ये या आरोपीने हा सगळा प्रकार केलेला आहे। चोरीचा उद्देश होता की आणखी काही उद्देश त्याचा होता तो तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काय सत्य समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय हे जे दोन व्हिडिओ जर बारकाईने पाहिलं तर ज्या वेळेला हा आरोपी 6व्या मजल्यावरून 12व्या मजल्यावर जात होता, पायामध्ये शूज नाहीयेत, त्याच्या पाठीवरच्या बॅगेमध्ये सुद्धा काही वस्तू असतील कारण ती बॅग जी आहे ती भरलेली दिसते। तर दुसरा व्हिडिओ जर आपण पाहिला पायामध्ये शूज आहेत आणि पाठीमागच्या बॅगेमध्ये काही सामान कमी आहे। त्याच्यामुळे हे दोन व्हिज्युअल्स जर आपण पाहिले तर आता सध्या पोलिसांकडून काय माहिती समोर येते, काय माहिती दिली जाते? वृषाली, या चोराच्या जेव्हा हालचाली आपण पाहतोय दोन्ही सीसीटीव्ही मध्ये जेव्हा आरोपी पहिल्यांदा वर जाताना पाहायला मिळतो आहे त्यामध्ये त्याच्या हालचाली आणि ज्या पद्धतीने त्यानं चेहरा स्वतःचा लपवलेला आहे किंवा कोणत्याही पद्धतीचे चप्पल किंवा शूज त्यानं पायामध्ये वापरलेले नाहीये, त्यानुसार या सगळ्या आरोपीच्या हालचाली पाहता हा आरोपी सराईत कुठेतरी गुन्हेगार वाटतोय, सराईत चोर वाटतोय। कारण एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये घुसणं आणि त्यानंतर सहजासहजी दुसऱ्यांच्या घरामध्ये प्रवेश मिळवणं हे अशा नवख्या चोराला अजिबात शक्य नव्हतं आणि त्यामुळे त्याच्या हालचाली किंवा त्याची चेहरा लपवण्याची पद्धत या सगळ्या बाबी जर पाहिल्या तर हा सराईतपणे आतमध्ये वर जाताना पाहायला मिळतोय। 6व्या मजल्यावरचं हे 1:37 फुटेज आहे ज्यामध्ये आरोपी हा वर जाताना पाहायला मिळतो आहे। मात्र वर जाताना त्यानं स्वतः चेहरा लपवल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे। मात्र जेव्हा 2:32 आरोपी खाली उतरताना पाहायला मिळतो आहे त्यावेळेला मात्र तो गडबडीत खाली उतरला असावा असं पाहायला मिळतं आहे, कारण त्यानं चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचा गमछा किंवा मास्क जो त्याच्याकडे अवेलेबल होता गळ्यामध्ये पाहायला मिळतोय, मात्र त्यानं चेहऱ्यावरती लावलेला नव्हता आणि तो घाईघाईमध्ये खाली उतरता पाहायला मिळतोय। सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणारी जी मदतनीस आहे तिनं जो काही जबाब दिला त्यामध्ये जो काही जबाब आहे त्यानुसार आपण पाहतोय की आरोपीला तिनं पहिल्यांदा ज्यावेळी पाहिलेलं होतं त्यावेळेला तिनं थांबवण्याचा प्रयत्न केलेला होता, काय हवंय असं देखील विचारलेलं होतं। मात्र त्यानंतर हा सगळा गोंधळ ऐकून सैफ अली खान बाहेर आला आणि त्याच्यावरती सुद्धा आरोपीनं हल्ला केला, एकूण 6 वार केले आणि त्यानंतर आरोपी फरार झाला। हे दोन्ही या सगळ्यातले जे काही सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतो आहे त्यामध्ये आरोपी आता वर जाताना सुद्धा पाहायला मिळतो आणि खाली उतरताना सुद्धा पाहायला मिळतोय, त्यामुळे हाच आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मात्र पोलिसांनी ज्या संशयिताला ताब्यात घेतलेला आहे ज्याची चौकशी केली जाते त्या चौकशीमधून हाच आरोपी आहे हे जेव्हा सौफ अली खान आणि त्याच्या घरातील जे इतर सदस्य आहेत ते जेव्हा सांगतील त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये त्या संशयिताला अटक केली जाईल। मात्र आता सध्या तरी पोलीस सांगतायत त्या पद्धतीनं कुठल्याही आरोपीला अटक केलेली नाहीये, मात्र संशयिताची चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात येते आहे। त्यामुळे मुंबई पोलीस कधीपर्यंत अधिकृत माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
कृष्णा, एक तर गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे की हा आरोपी जो आहे, हल्लेखोर जो आहे, तो पायऱ्यांनी 12व्या मजल्यापर्यंत पोहोचला. मात्र अजूनही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे की हा जो आरोपी आहे तो या बिल्डिंगच्या, या इमारतीच्या आवारामध्ये आला कसा. आज सकाळी जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांचं पथक जे आहे ते या इमारतीच्या ठिकाणी आलेलं होतं, परिसरामध्ये आलेलं होतं आणि स्वच्छता करणाऱ्या कामगारांची सुद्धा त्यांनी चौकशी केलेली आहे. आपण